नमस्कार. आज आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटीचे स्टुडंट्स एक इंटर्नशिप अंत्योदया रीचिंग टू अनरीच थ्रू कम्युनिटी बेस्ड इंटरडिसिप्लिनरी रिसर्च ही आपण एक 1 मंथ इंटर्नशिप राबवली होती ग्रामचलो अभियान आणि रीचिंग टू अनरीच या अभियानामार्फत. तर त्यासाठीच आज आपण डॉक्टर सुभाष चौधरी ऑनरेबल व्हाईस चान्सलर RTM नागपूर युनिव्हर्सिटी आपल्यासोबत चर्चेला लाभले आहे. तर आपण त्यांची चर्चा घेणार आहोत. सर्वात आधी सर आपले खूप खूप अभिनंदन की आपण विद्यापीठाचे 100 वर्षानिमित्त शताब्दी महोत्सव साजरा करत आहात. आपण जो संकल्प मांडला होता त्याचा एक भाग म्हणून डॉक्टर प्रशांत कडू डीन फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज RTM नागपूर युनिव्हर्सिटी एक्सटेंड करून पुढे आपल्या मार्गदर्शनाखाली एक इंटर्नशिप चालू केली होती. अंत्योदया रीचिंग टू अनरीच थ्रू कम्युनिटी बेस्ड इंटरडिसिप्लिनरी रिसर्च. आणि या इंटर्नशिपमध्ये 50 विद्यार्थी आपल्या कॅम्पसचे त्यामध्ये हर एका गावात जाऊ आम्ही खूप कामं केले वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. तर यासाठी सर आपले खूप खूप सर्वात आधी तर धन्यवाद. आणि यानंतर प्रश्न की ग्रामचलो अभियान या संकल्पनेच्या मागे आपला उद्देश काय? रीचिंग टू अनरीच या अभियानाचं स्वरूप आपण मांडावं असं. आणि या अभियानाचा ग्रामीण भागात सोशो इकॉनॉमिक विकास कसा होणार व त्याचे फायदे. या अभियानामार्फत ग्रामीण जनजीवन सुधारण्यासाठी कशी मदत होणार आणि त्यात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाची काय जबाबदारी असेल, NSQF मध्ये सांगितलेल्या कौशल्य मुलांमध्ये येण्यासाठी कसा फायदा होईल. नमस्कार. विद्यापीठाचं जेव्हा 100वे वर्ष सुरू झालं त्यावेळेला विद्यापीठाने एक संकल्प हाती घेतला, तो म्हणजे ग्राम चलो अभियान, ज्याला रीचिंग टू अनरीच्ड त्याच्यापर्यंत कोणी पोचलेलं नाही. आमच्या विद्यार्थ्यांपैकी, आमच्या रिसर्चरपैकी, आमच्या टीचरपैकी, तर ते तिथपर्यंत पोहोचावं असा त्यामागचा संकल्प होता. यामागचा उद्देश म्हणजे जसं माननीय पंतप्रधान यांनी म्हटलं आहे की लॅब टू लँड हा कन्सेप्ट असला पाहिजे. आपल्या विद्यापीठामध्ये विविध कॉलेजेसमध्ये रिसर्च आपण करतो आणि तो रिसर्च हा नेहमी फॉरेन किंवा यांच्या प्रॉब्लेमवर आधारित असतो. परंतु खरा रिसर्च कोणता असला पाहिजे आपल्या लोकल नीड्सचा याची जाणीवसुद्धा विद्यार्थ्यांना व्हावी आणि विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये काय रिसोर्सेस अवेलेबल आहे याचीसुद्धा जाणीव व्हावी आणि ते रिसोर्सेसचा उपयोग रिसर्चच्या माध्यमातून कसं करता येईल जेणेकरून तिथे ग्रामीण भागामध्ये आपल्या विद्यापीठ क्षेत्रातल्या ग्रामीण भागामध्ये तिथे रोजगार निर्मिती कशी करता येईल या माध्यमातून ती ॲक्टिव्हिटी चालवली जावी असा तो संकल्प होता. रीचिंग टू अनरीच्ड हा कार्यक्रम तसा पाहिला तर एक नाविन्यपूर्व कार्यक्रम आहे जो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आपल्या 100व्या वर्षी सुरू केला. विद्यापीठाचं काम आतापर्यंत परीक्षा घेणं, कॉलेजेसला ॲफिलेशन देणं, मार्कशीट आणि डिग्री देणं, या व्यतिरिक्त समाज उन्नती व्हावी, सोशल डेव्हलपमेंट सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट व्हावा हा उद्देश विद्यापीठाचा असला पाहिजे असं एक ज्याला म्हणतो अपेक्षा विद्यापीठाकडनं असतं. कारण विद्यापीठ म्हटलं म्हणजे हे सगळ्यांकरताच आहे, विद्यार्थ्यांकरताच असं नाही. तर विद्यापीठ हे एक साधारण व्यक्तींना सुद्धा काहीतरी देऊ शकतं अशी जाणीव प्रत्येकाला व्हायला पाहिजे. मग ते इंडस्ट्रीतले लोक असो, बिझनेस रिटेलर्स असो किंवा शेतकरी असो, कामगार असो, या सगळ्यांना वाटायला पाहिजे की आमचे काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम असो, प्रोसेस जी आहे ती प्रॉब्लेम असो, काही एखादी प्रॉडक्टमध्ये काही चेंजेस करायचे असेल तर त्याबद्दल ते त्यांचे जे प्रॉब्लेम्स असेल आणि किंवा एखाद्या व्यवसायामध्ये त्यांना काही नवीनता आणायची असेल तर अशा वेळेला किंवा त्यांना आता लोकलपासून ग्लोबल मार्केटला जर जायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी कोणाचा तरी आधार हवा असतो. आणि म्हणून विद्यापीठ हा सगळ्यांचा आधार बनावा हा या रीचिंग टू अनरीच कार्यक्रमामध्ये
मूलभूत असा एक आयाम आहे आणि तो आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो आहे. या 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 सगळ्या अभियानामध्ये जेव्हा आम्ही ग्रामीण भागाशी संपर्क साधला, तिथे चर्चा केली, तर तिथले लोकल प्रॉब्लेम्स खरंच वेगळे होते. जे चित्र कॉलेजच्या कॅम्पसच्या दरम्यान आतमध्ये किंवा विद्यापीठाच्या परिसराच्या आतमध्ये आहे, त्याच्या एकदम विपरीत परिस्थितीत दुसरं चित्र ग्रामीण भागामध्ये आहे. आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं की नोकऱ्या मिळत नाही. शहरी भागातल्या मुलांनाही नोकऱ्या आता कमी झालेल्या आहेत, तर ग्रामीण भागातल्या मुलांना नोकऱ्या कुठनं मिळणार आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या ग्रामीण भागातल्या ज्या रिसोर्सेस आहे, लोकल रिसोर्सेस, तिथे असणारे जे काही उत्पादन आहे, कृषी उत्पादन असो किंवा फॉरेस्टचं उत्पादन असो किंवा तिथले तळे असो किंवा तिथल्या ज्या काही संसाधनं असतात, जे नैसर्गिक संसाधनं, ही खूप मोठी संपत्ती, ही खूप मोठी देण या प्रत्येक गावाला असते. त्याची जाणीव ही तिथल्या लोकांना खूप कमी आहे. ती जाणीव करून देणे आणि त्या संसाधनाच्या आधारावर त्यांनी असं उत्पादन तयार करणे जे ग्लोबल मार्केटला अवेलेबल करून देता येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या नजरेत आणून देणं किंवा त्याच्याबद्दलची जाणीव देणं हे प्रथम कार्य, कारण हे अचानक होत नाही. याला खूप मोठा अवेअरनेस ड्राईव्ह लागेल आणि खूप मोठा एक ज्याला म्हणतं नेटवर्क लागेल. त्या नेटवर्कचा फायदा व्हायला पाहिजे. इथे शासनाकडे हे सगळ्या योजना नाही आहे अशा नाही आहेत, परंतु त्यांच्याकडे यंत्रणा तुटकी आहे. विद्यापीठाकडे एकच गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ज्याला मग आपण की खूप मोठं पोटेन्शियल एकाच गोष्टीचं आहे, ते म्हणजे यूथ फोर्स. आज कॉलेजचे विद्यार्थी हे नाही म्हटलं तरी मोठे यूथ फोर्स आहे. यांचा वापर या कार्यक्रमामध्ये करून घेतला जाऊ शकतो. म्हणजे प्रत्येक विद्यापीठाचं, म्हणजे उदाहरण घेतलं तर नागपूर विद्यापीठाचे 4ही जिल्हे जर आपण पकडले, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं एकही गाव नाही आहे की जो कॉलेजला गेला नसेल. तर प्रत्येक गाव हा कोणत्या ना कोणत्या कॉलेजशी जुळलेला आहे, म्हणजे तो विद्यापीठाशी जुळलेला आहे. त्याच्यामुळे गावागावापर्यंत पोहोचणं हे जितकं सोपं विद्यापीठाला आहे तितकं दुसऱ्या कोणाला नाही. आणि इतकं मोठं मॅनपॉवर, इतके मुलं असल्यावर त्यांना इंटर्नशिपच्या माध्यमातून जर समजा हे काम दिलं, तर मला वाटते त्याच्यासारखं विद्यार्थ्यांना शिकण्यालाही दुसरं काहीच नाही. कारण एक्सपिरियन्शियल लर्निंग आणि सोशल प्रॉब्लेमचं जे काही त्यांना अवेअरनेस आहे, यामधून जेव्हा ते सगळ्या गोष्टीचं जेव्हा डेटा कलेक्शन करतील किंवा त्याचा अभ्यास करतील, तो प्रोजेक्ट म्हणा किंवा ऑन जॉब ट्रेनिंग म्हणा किंवा इंटर्नशिप म्हणा, हे तेव्हा करायला लागेल, तेव्हा त्यांना कळेल की या सगळ्यांना कसं इंटिग्रेट करता येईल. आता त्याच्यामध्ये फक्त शेती करून चालत नाही. जसं आपण म्हणतो ना की पती पत्नीपैकी फक्त पतीने का नोकरी करून चालत नाही, दोघांना नोकरी करावं लागते. तसं फक्त शेती करून चालत नाही, पण शेतीसोबत काही अशी उत्पादन आहे जे शेतीच्या आधारावर शेतीच्या उत्पादनाच्या आधारावर ते काही प्रोसेसिंग करू शकतात, काही असे नवीन प्रॉडक्ट तयार करू शकतात, किंवा तिथे आसपासच्या जागेवर काही असे ज्याला म्हणतो फिशरीज किंवा फिश फार्मिंग करता येते, गोट फार्मिंग करता येते, जे आता मार्केटमध्ये ज्याची डिमांड वाढत आहे दिवसेंदिवस. म्हणजे त्यांना असे जेव्हा 2-3 गोष्टी एकत्र करत राहील, ते ज्याला इंटिग्रेटेड आपण हे म्हणतो ॲक्टिव्हिटी, तर त्या तिथल्या ग्रामीण युवकाला तो फक्त एकटा काम नाही करणार, तो बरेच लोकांना नोकऱ्या देईल. म्हणजे तो जो नोकरीला भटकणारा मुलगा आहे, तो नोकरी देणारा बनवू शकतो. तर हे चेंज नक्कीच होऊ शकते. असा जर चेंज झाला तर मला वाटते गावचा जो यूथ आहे, जो शहराकडे चालला, जो खरा
फोर्स आहे शेतीला लागणारा, तोच जर शेतीपासून दूर गेला तर एक काळ असा येईल की लोकांना खाण्याकरता काय आहे असं एक चित्र निर्माण होईल. उदाहरण जर बघितलं तर आज देशामध्ये 64 करोड 62 करोड लिटर दूध डेली लागतं. पण जो रिपोर्ट मी वाचला त्याच्यामध्ये फक्त 14 करोड लिटरच दूध बनतं. मग ही जी गॅप आहे हे कुठून भरल्या जाते? ही कुठेतरी भेसळला येते, भेसळ निर्माण होतं. भेसळ आणि म्हणजे हळूहळू होतं हे आहे की डिमांड वाढत आहे, सप्लाय का वाढत नाही? कारण सप्लाय येणार गावातूनच ना. गाई म्हशी कुठे आहे? तेच गावात. मग ते तिथलेच लोक जर दूर जायला लागले तर हा गॅप दुरावेल. जसं बरेचदा आपण म्हणतो की आवळा, च्यवनप्राश वगैरे मार्केटमध्ये खूप चालतो. जितका च्यवनप्राश एका कंपनीला बनतो तेवढाच आवळा बनतो. बाकीच्या आवळ्यांचा कुठून येतो च्यवनप्राश माहिती नाही एक्स्ट्रा. तर हे सगळं जे गॅप आहे ही डिमांड खूप आहे, सप्लाय कमी आहे. सप्लाय कमी याकरता आहे कारण गावामध्ये ते काम करणारे लोक राहिलेले नाही आहे. आणि म्हणूनच आपण जे खात आहोत, आपल्याला ज्या गोष्टी मिळत आहे हे कितीही पॉयझनस आहे आणि आपल्या जीवाला किती धोका आहे हे आपल्यालाच कळत नाही आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे की देशाला जर पुढे न्यायचं असेल तर गावाला आपल्याला सुदृढ बनवावं लागेल. आणि महात्मा गांधींचंही तेच म्हणणं आहे की गावातल्या स्थितीवरून देशाची स्थिती ओळखल्या जाते. आणि जर ते मजबूत नाही केली तर मला देश नक्कीच मागे जाईल. मग हे मजबूत करण्याचं काम कोणी करावं? फक्त शासनाला म्हणून फायदा नाही. शासनासोबत आपण सगळे विद्यार्थ्यांनी जर जुळले तर आपल्यालासुद्धा एक इंटर्नशिप मिळून जातं, आपल्याला एक्सपिरियन्शियल लर्निंग मिळतं, एखाद्या विषयाचं रिसर्च करता येतं, प्लॅनिंग करता येतं. प्लॅनिंग करून एखादा नवीन काहीतरी मार्ग काढू शकतो. ही जी शैली आहे किंवा कौशल्य आहे हे निर्माण बरोबर होतं त्याच्यात. म्हणजे याच्यामधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. आणि अवेलेबल डेटावरून कसं प्लॅनिंग करून आपल्याला पुढे नेता येईल, याचा किती खर्च येईल, याचा किती खर्च येईल, किती याच्यामध्ये सगळं बसवता येईल आणि यामध्ये याला किती फायदा होणार आहे, याचं जर उत्पादन डबल केलं तर कुठे कुठे मार्केटला पोचवता येईल, एवढं जरी त्याला सांगितलं तरी तो आपल्या कामाला लागतो. मग त्याला टेक्निकल सपोर्ट असो, मॅनेजरियल सपोर्ट असो किंवा मग फायनान्शियल सपोर्ट असो, याच्याकरता यंत्रणा बसलेले आहे, ते तयार आहे. पण त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणार कोण? तसं आजकाल सगळ्याच गोष्टी डोअर सर्व्हिसेस झालेल्या आहेत. म्हणजे तिथे जाऊन दरवाजावर जाऊन सेवा देणारे झाले. तर मग आपण का नाही जावं? म्हणून विद्यापीठाने हे पाऊल उचललेलं आहे जेणेकरून एक सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ रुरल एरिया होईल, रुरल डेव्हलपमेंट होईल आणि त्याच्यातूनच देशाचं डेव्हलपमेंट होईल, असा तो संकल्प आहे. बरोबर सर. सर ते एक प्रश्न होता, हा मोहीम कसा रिव्हर्स मायग्रेशन, जे आता नवीन टर्म आलेला आहे रिव्हर्स मायग्रेशन, तो कसा एम्पॉवर करणार? रिव्हर्स मायग्रेशन हा इतक्या सहजासहजी शक्यता कमी आहे, सहजासहजी नाही होते. त्याच्याकरता काही मॉडेल्स आपल्याला द्यावं लागेल. म्हणजे नाही म्हटलं तरी सगळ्याच गावामध्ये नाही, एक गाव जरी मॉडेल म्हणून हाती घेतलं तरी तो मॉडेल जर लोकांना दिसलं अरे याच्या थ्रू हे होते आणि त्यांना एकदा भरोसा आला, कारण उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर जोपर्यंत दिसणार नाही तोपर्यंत ते भरोसा करणार नाही. कारण शेतकरी असं झाला आहे की एक प्रकारे त्याच्यावर खूप प्रयोग झालेले आहे. हो सर. त्याच्यामुळे आता कोणावर भरोसा करावा कोणावर नाही हे त्याचं म्हणजे तो कन्फ्युजनमध्ये असतं. म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर जोपर्यंत एखादी मॉडेल तयार होत नाही, ते मॉडेल तयार करण्याचं ॲटलिस्ट पहिलं मॉडेल तयार करण्याचं काम आपण लोकांनी तयार केलं पाहिजे. आणि म्हणूनच आपण जे शिकतो आहे ते समाजाच्या कार्याला येत नसेल, जे रिसर्च समाजाच्या कामाला येत नसेल तर ते रिसर्चचा काय अर्थ असतो?
बरोबर. धन्यवाद सर की आपण आम्हाला सर्वांना यूथला मोलाचे मार्गदर्शन दिले. सोबतच आपण आपल्या वेळेतला वेळ काढून आम्हा यूथला खरंच मोलाचे मार्गदर्शन दिले. यासाठी आपलं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच.